नागरिकांचा विरोध झुगारून नामंजूर ताडी दुकान चालू केल्यास राज्य उत्पादन शुल्कच्या निषेधार्थ धरणे आंदोलन छेडणार डॉक्टर गोवर्धन सुंचू। नीलमनगर येथे महाराष्ट्र शासनाने ताडी दुकान नामंजूर केलेले आहे। 30 ताडी दुकान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून होत आहेत। त्यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारची भीतीचे वातावरण पसरलेले आहे। कारण गेल्या 2 वर्षापासून त्या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या की सदरचं ताडी दुकान सुरू झाल्यास कामगार वर्ग या भागात मोठ्या संख्येने असल्यामुळे पिण्याच्या आहारी जास्त प्रमाणात जाणार, त्यामुळे आमच्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो। तसेच कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांची मुले देखील पिण्याच्या आहारी जाऊ शकतात, असे या भागातील नागरिकांना वाटत आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ताडी दुकान चालू होऊ नये यासाठी या भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्याशी संपर्क साधून विनंती केली। त्यामुळे या ठिकाणी या भागातील नागरिकांनी ताडी दुकान विरोधात बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले की नीलमनगर येथील ताडी दुकान चालू होऊ नये यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व आम्ही देखील माननीय जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिलेले आहे। तसेच या भागात विडी कामगार हजारोंच्या संख्येने आहेत, तसेच यंत्रमाग कामगार देखील हजारोंच्या संख्येने आहेत, तसेच असंघटित क्षेत्राची कामगारांची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे त्यांचे मुले देखील कामगार वर्गात जास्त प्रमाणात असू शकतात, ते देखील ताडी पिऊ शकतात। त्यामुळे अनेक नागरिकांना रोगराई जडू शकते। एकीकडे महागाईमुळे कुटुंब चालवणे कठीण परिस्थिती झालेली आहे, रोगराईला पैसे कुठून आणणार अशी परिस्थिती कामगार वर्गात निर्माण झालेली आहे। तरी नागरिकांचा विरोध झुगारून शासनाने ते दुकान जबरदस्तीने चालू केल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला व धरणे आंदोलन व चक्री उपोषण, आमरण उपोषणासारखे उपोषण करण्यात येईल असा इशारा दिनांक 20/1/2024 रोजी देण्यात आला। या बैठकीत डॉक्टर गोवर्धन सुंचू, सतीश दासरी, विष्णू गुंडेटी, माणिक पाटील, रमेश म्हणताटी, अंबादास पोतराज, लक्ष्मण पुल्ली, विनोद कर्ली, राजेश उपलंची, संजय कैरमकोंडा, प्रकाश अन्नम, अंबिका गादास, शारदा गुंडेटी आदी उपस्थित होते। ताडी दुकान राज्य उत्पादन शुल्काचा, राज्य उत्पादन शुल्काचा, राज्य उत्पादन शुल्काचा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलमनगर भागात जो नामंजूर ताडी दुकान आहे तो चालू करण्याचा प्रयत्न त्या मालकाकडून होत आहे। गेल्या 2 वर्षापासून या भागातील नागरिकांनी या ठिकाणी कामगार वसाहत आहे, विडी कामगार वसाहत आहे। विडी कामगारांचे 3 मोठमोठे कारखाने आहेत। या ठिकाणी हजारो विडी कामगार काम करतात आणि या ठिकाणी गारमेंट प्रकल्प आहे, गारमेंट कारखाना आहे, यंत्रमाग कारखाना आहे। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणीतील नागरिकांनी कलेक्टर कचेरी, राज्य उत्पादन शुल्क आणि आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून आमच्याकडे ताडी दुकान नको असं विनंती करताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्काने इतकं गाई गडबड करत आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थितीत ताडी दुकान चालू करावं लागेल या पद्धतीने या लोकांना बोलत आहेत। अरे नागरिकांचा विरोध असताना तुमचा काय संबंध आहे? नागरिकांचा जो नागरिक बोलतात त्यांचं ऐकण्याचं काम आणि त्यांचं इच्छेप्रमाणे वागायचं काम हे तुमचं शासनाचं आहे। पण शासनाच्या लोकांनी ज्या लोकांना धमकावत आहेत त्या ठिकाणी आम्ही शिंदेखान्याला परवानगी दिलेला आहे, शिंदेखाना चालूच करणार आहे। पण लोकांच्या हिताचा विचार करा, लोकांचा हिताचा तुम्ही विचार करत नाही, जनतेचे विचार करणं तुमचं कर्तव्य आहे। परंतु हुकुमशाही पद्धतीनं वागत आहात, महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो। आहे त्याला चिटकून आम्ही राहत असून आमची 2 वर्षापासून उत्पादन शुल्क कलेक्टर, आमदार, खासदार यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अगोदरचे जे कलेक्टर होते ते कलेक्टरने इथं नाकारलेलं आहे आणि लायसन त्याला मंजूर केलेलं नाही। तरी हे नवीन कलेक्टर आलेलं राज्य उत्पादन शुल्क हातमिळवणी करून हे दुकानाला मंजुरी दिलेले आहेत आणि आम्ही ते करू देणार नाही आणि उघडू देणार नाही। उघडलं तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल। आणि विशेष म्हणजे ह्या जागेवरती जे ताडी दुकान आहे त्याला बांधकाम परवाना नाही, वापर परवाना नाही आणि त्याचा सातबारा नाही, काही नाही। खाली सगळे कागदपत्र आहे म्हणून कलेक्टर सांगतो आणि उत्पादन शुल्कवाले सगळे खोटे बोलतात आणि हे असले आपल्याला चालणार नाही। आमच्या एरियात जर झालं तर आम्ही
तीव्र नाही. आम्ही ते रस्ता रोको आणि ते काय होईल तर आमच्या देशात झालं तरी आम्ही हरकत नाही, परंतु कधी बी होऊ देणार नाही हे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोकांच्या भावनेशी हे खेळू नये हे आम्ही सरकारला आणि त्या शासनाला आम्ही सांगत आहे. तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या जागेचा कुठलंही कागदपत्र नाही आहे, बांधकाम परवाना नाही आणि पार्किंगची जागा नाही आणि त्याला किती जागा लागतात ते बी नाही आहे. आणि हे सगळं खोटे नाटक कागदपत्र रंगून चिने काय यांचं भांजगड आहे काय कळायला मार्ग नाही. आणि त्यांनी परमिशन देऊन टाकलेलं आहे. तरी आम्ही कलेक्टरला परवा परत गेलो होतो आम्ही. त्याच्यानंतर ना कलेक्टर साहेब म्हणते माझ्यापाशी काय नाही, तू लोकांचं काम करतो कसं काय नाही तुझ्यापाशी, सगळं आहे बंद करायचं तुझ्यापाशी आहे, चालू करायचं तुझ्यापाशी आहे. तरी त्या कलेक्टर साहेबांनी आमचं हे म्हणजे निवेदन. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.